प्रश्न क्रमांक 2.1 मधला प्रश्न क्रमांक 2 मधला चौथं उदाहरण x अधिक 1/x बरोबर -2 वर्ग समीकरण आहे का नाही ते ठरवायचं आपल्याला। एक्सने गुणल्यानंतर एक्स वर्ग अधिक 1 बरोबर -2x, एक्स वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 0। तर हे समीकरण या पद्धतीने मिळालं आपल्याला। दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये x हे एकच चल आहे आणि त्याचा जास्तीत जास्त घातांक सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे दिलेले जे समीकरण आहे ते वर्ग समीकरण आहे। पाचवं उदाहरण m अधिक 2 दुसऱ्या कंसामध्ये m वजा 5 बरोबर 0। इथं पहिल्यांदा m ने m वजा 5 म्हणजे दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे, नंतर 2 ने दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे। m कंसात m वजा 5 अधिक 2 कंसात m वजा 5, m गुणिले m m वर्ग वजा 5 गुणिले m 5m अधिक 2 गुणिले m 2m आणि अधिक 2 वजा 5 यांचा गुणाकार 5 2 10 वजा 10 येतोय बरोबर 0। वजा 5m अधिक 2m समान सहगुणाकार चल समान आहेत त्यामुळे त्यांची वजाबाकी होणार। वजा 5m अधिक 2m यांची वजाबाकी होणार आणि मोठ्याचं चिन्ह म्हणजे 3m येणार वजा 3m, m वर्ग वजा 3m वजा 10 बरोबर 0। हे वर्ग समीकरण मिळालं। या दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये m हे एकच चल असून सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे पण काय आहे वर्ग समीकरण आहे। दिलेले हे समीकरण वर्ग समीकरण आहे। सहावा आहे m चा घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 3m चा घन। m घन वजा 3m घन डाव्या साईडला घ्या, वजा 3m घन येईल अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 0। वजा 1 मधून वजा 3 गेलं वजा 2 राहिले, वजा 2m चा घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 0, वजा 1 ने गुणलं। 2m चा घन वजा 3m वर्ग अधिक 2 बरोबर 0। याच्यामध्ये जास्तीत जास्त घातांक किती आहे 3 आहे। एकच चल जरी वापरला असेल तरी पण जास्तीत जास्त घातांक 3 आहे। दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये m हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक 3 आहे, त्यामुळे हे वर्ग समीकरण नाही। जे दिलेले समीकरण आहे हे वर्ग समीकरण नाही।